जगदंबे नारायणी महालक्ष्मी नमस्ते, जगदंबे नारायणी महालक्ष्मी नमस्ते, आई जगदंबे नारायणी महालक्ष्मी नमस्ते. आजी आजी बसू का? असे काय बसलीस आणि परत काय विचारतेस? बोल, काय काम काढलेस? आजी हळू. ए? ते मी माझ्या कामासाठी नाही, हं? तुमच्या काळजीपोटी तुमच्या कामासाठी आले. माझी काळजी माझी काळजी करायला मला काय धाड भरली आहे? आजी तसं नाही हो, मग म्हणजे बघा ना, घरात तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा असायची, पण ती भावना आल्यापासून तुम्हाला कोणी काही विचारतच नाही, तुम्हाला कोणी भावच देत नाही, तर ती फक्त तुमच्या डोक्यावर बसायची राहिली. ए निलांबरी, नाही ग, इथं कशाला आलीस? माझ्या जखमीवर मीठ चोळायला? घ्या, असं असतं तुमचं आजी. इथं मी मदत करायला आले आणि तुम्ही नेहमी माझ्या वागण्याचा चुकीचाच अर्थ काढता. ठीक आहे, कसली मदत? आजी मला एक सांगा, सिद्धू आणि भावना परत का लग्न करताय? ग ए, माझी काय परीक्षा घ्यायला इथं आलीस तू? हा, ए माहित नाही तुला? ती सिद्धिराजची मॅडम, त्याची ती बहीण काय ना, तुझं जान्हवी, तुझं स्मृतीभ्रंश झालंय, तिला विस्मरणात गेल्या, त्यासाठी ही सगळी नाटकं चालली आहेत. आजी अगदी बरोबर. मग तुम्ही ह्याच लग्नाचा फायदा घेऊन त्या भावनाला ना पायाखाली चिरडून टाका. ए, नेमकं काय म्हणायचंय तुला? आजी अगदी सोपं आहे. तुम्ही त्या जान्हवीच्या नाटकात सहभागी झालात ना, हे नाटक असंच काही दिवस चालू ठेवा आणि योग्य वेळ आली की तुम्ही भावनाला सांगायचं की आधी सारखी तुमच्या समोर नतमस्तक व्हायचं, आणि तिने विरोध केला तर तिला बोला की मी तुझ्या माहेरी जाऊन तुझ्या बहिणीला सगळी सत्य परिस्थिती सांगून टाकेन. आणि कसं आहे ना आजी, तिच्या बहिणीच्या तब्येतीसाठी तिला तुमचं ऐकावंच लागेल. आणि मग बघा कशी स्वतःसारखी सरळ होते ते. निलांबरी काढे पाटील, तुम्हाला कधी कधी डोकं आहे. आजी हुशारच आहे मी. ए हुशार आहेस. झाडावर चढू नका. जा, स्वयंपाकघरात कामं पडली, ती कामं करायला जा. हरीश, अरे अजून तू गेला नाहीस? इथेच काही राहिलंय का? नाही, ते आई काय झालं? सगळं ठीक आहे ना? हा आई, तुम्ही एकदा सिंचनाशी बोलता का? कशाबद्दल? इन जनरल, तिला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही एकदा तिला फोन करता का प्लीज? हरीश, काही प्रॉब्लेम झालाय का तुमच्यामध्ये? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही झालाय. जे काही आहे ते सिंचना सांगेल ना तुम्हाला. करते फोन मी. हो आई, बोल ना. सिंचू, कशी आहेस बाळा? मी मस्त, मजेत. तब्येत ठीक आहे ना तुझी? का ग, असं का विचारतेस? अगं नाही, हरीश आलाय ना इथे. काळजीत वाटत होता मला. मला म्हणाला की तुला फोन कर म्हणून तुला फोन केलाय. सगळं ठीक आहे ना? काही त्रास वगैरे नाही ना होत? आई, हॅरी का आलाय ग तिकडे? हा अगं, मीच बोलवून घेतलं. तुझ्यासाठी खाऊ पाठवलंय त्याच्याबरोबर. डिंकाचे लाडू पाठवलेत. हा, पौष्टिक आहेत, खाऊन घे.
आणि केशर पाठवलंय, दुधात घालून घे आठवणीने. हातावर वळलेल्या शेवया सुद्धा पाठवल्या, चिंच, बोरं, बरंच काही आहे. हां, सगळं खा, तब्येतीची काळजी घे नीट. आणि काही वाटलं तर मला फोन कर. मी येईनच तुला भेटायला. हो, मला थोडं काम आहे आई, मी नंतर कॉल करते. तुला बाय. अगं हॅरीचा मेसेज. तू इथे ये आणि हे प्रकरण मिटवून टाक. आपण घरच्यांशी खोटं बोलायला नको. बाहेरून समजलं तर त्यांना जास्त वाईट वाटेल. हरीश, सिंचू तर ठीक आहे, म्हणजे असं काही वाटलं नाही तिच्या बोलण्यावरून. तुमच्यात काही भांडण वगैरे झालंय का? नाही नाही, आमच्यात काही भांडण वगैरे झालेलं नाही आहे, पण तिलाच तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हो का? पण असं काही ती बोलली नाही आत्ता. हां, कदाचित तिला जे काही सांगायचं आहे ना ते इकडे येऊन प्रत्यक्षात सगळ्यांसमोर सांगायचं असावं. ती येईलच थोड्या वेळात, तेव्हा सांगेनच ती सगळ्यांना. हो का? हां. इट्स बीन अ लॉंग टाइम मी जानूच्या हातची कॉफी लास्ट प्यायला. तर कधी एकदा तिच्या हातची कॉफी पितो असं झालंय. पण इतका का वेळ लागतोय तिला? कॉफी. मला कॉफी करायला सांगितलीत ना? इतकी बकवास कॉफी पूर्ण जन्मात कधी प्यायली नसाल तुम्ही. आता ही कॉफी प्यायल्यावर तुमची रिॲक्शन बघायची आहे मला. स्मेल्स नाईस. वाव, खरंच खूप छान झाली कॉफी. What nonsense is this? ही काय कॉफी आहे? हा, ही कॉफी करायला तुम्हाला कोणी शिकवली? एक सेकंड, तुम्ही मुद्दाम केलं नाही सगळं? मला सांगा, मुद्दाम केलं की नाही? आता थोड्या वेळापूर्वी माझ्या HR मॅनेजरने तुम्हाला सगळं शिकवलेलं, एव्हरीथिंग. माझ्या डोळ्यांनी मी बघितलंय. त्याने सगळे रूल सांगितले, त्याने सगळं सांगितलं मला काय काय कुठल्या वेळेला लागतं. तरी पण तुमचं लक्ष नव्हतं ना? लक्ष कुठे होतं तुमचं? हा, तुम्हाला साधी कॉफी करता येत नाही आणि तुम्ही माझ्या PAची नोकरी करायला आलात. हाऊ डेअर यू? एक्सक्यूज मी.